आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या पती-पत्नीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न प्रकृती चिंताजनक। सांगली जिल्ह्याला हादरवणारी वेदांत बंडगर खून घटनेतील संशयित आरोपी सागर चौगुले व त्याच्या बायकोने कवठे महांकाळ पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। मिरजेतील शासकीय रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून सागर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे। सागर चौगुले याचा या खुनाशी काही संबंध नाही असा नातेवाईकांनी आरोप केला आहे। खुनाच्या दिवशी सागरला पोलिसांनी मारहाण केली व पुन्हा सोडून दिले। पोलिसांच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले। सागरचं बरं वाईट झालं तर कवठे महांकाळ पोलीस जबाबदार असतील असा इशारा सागरचे भाऊ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। सागरचे बरे वाईट झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील व आम्हीही विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा सागरच्या आईने दिला आहे। सागर चौगुले मळ्यात काम करत होता। संध्याकाळी पोलीस आली आणि तो असं केलं तसं केलं म्हणून त्याला धरून नेलं, जबाब घेऊन त्याला मारहाण करून सोडून दिलं आणि सकाळपर्यंत त्याचं नाव काढले, ते फरार झाला। त्याच्या कटाळून ते औषध पेला, शनिवारी घर सोडून गेला तो आणि औषध पेला तो। जरा काय बरं वाईट झालं आम्ही पण औषध पिऊन घरबार संपवणार आहे। पोलीस स्टेशनला जबाबदार राहील। केला झाले गेलेला 15 दिवस झाले। मी भगवान माणिक चौगुले, सागर चौगुलेचा हा मोठा भाऊ। वेदांत बंडगरच्या खून प्रकरणी माझ्या सागर चौगुले भावाचा काही दोष नसताना काही राजकीय लोकांनी त्याचं नाव दबावाखाली टाकून, विशाल चौगुले या दोघांचं नाव दबावाखाली टाकून त्यांच्यावर प्रेशर येत आहे। त्या अनुषंगाने घेऊन त्यानं सागर चौगुले आणि निकिता चौगुले यांनी विष प्राशन केले आहे। त्या पोलीस स्टेशनला कंटाळून त्याने कवठे महांकाळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी विष प्राशन केलेलं आहे। त्याला काय बरं वाईट झालं तर कवठे महांकाळ पोलीस स्टेशन त्याला जबाबदार राहील। वेदांत बंडगरचा खून झाले त्या संध्याकाळी पोलीस आले, सागर चौगुलेला उचलून नेले आणि उचलून त्याला मारहाण केली आणि सोडून दिलं आणि मारहाणीच्या कंटाळीने ते सागर चौगुले परारी झाला आणि नंतर 2-4 दिवस आज विष प्राशन केलेलं आहे। निकिता चौगुले आणि सागर चौगुले या दोघांनी मारायला कंटाळून या जबाबदार आहे। चौगुल्याचे 15 ते 3 आठवड्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं ह्या परिस्थितीत तो खून करायला जाईल का? आणि काय बरं वाईट झालं त्याला कवठे महांकाळ पोलीस स्टेशन पूर्णपणे जबाबदार राहील।